तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र, भारतीय आदरणीय अमित भाई यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय। सर्व तालुका प्रमुखांना विनंती करतोय, महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार, माझे स्नेही आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय दिनकर माने यांच्या प्रचारार्थ होत असलेल्या या शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते आपले लाडके खासदार, माझे स्नेही आदरणीय ओमराजे निंबाळकरजी, माजी आमदार रोहिदास चव्हाणजी, अशोकराव पाटील निलंगेकरजी, शेषराव पाटीलजी, बजरंग जाधव, श्री शैल्य उडगे, पप्पू कुलकर्णी, बेंजरगेताई, बालाजी रेड्डी, श्रीपती काकडे, संजय शेटे, संतोष सोमवंशी, अमर खानापुरे, उडगेताई, सन्माननीय व्यासपीठासमोर उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, आपण सारे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांची आतुरतेनं या ठिकाणी वाट पाहतोय। महाविकास आघाडी यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। महाविकास आघाडीने या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा उभा केला आहे आणि ही लढाई लढण्यासाठी आपण सारे या ठिकाणी सामील झालेले आहात असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये। अनेकांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले आणि या सभेमधील उपस्थिती पाहिल्यानंतर आपल्यामधला उत्साह पाहिल्यानंतर मला ही खात्री वाटते की औसा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिनकर माने हे आजच निवडून आले। याबद्दल आता कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे। महायुतीचा कारभार या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिला। शेतकऱ्यांना आधार देता आला नाही, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देता आले नाहीत। आपण सारे सोयाबीनचे शेतकरी आहोत। सोयाबीनचा हमी भाव किती आहे तुम्हाला माहिती आहे का? किती आहे हमी भाव? MSP हमी भाव किती आहे? तो बाजार भाव आहे। किती आहे? 4892।
हा सोयाबीनचा हमी भाव आहे. आणि बाजारात सोयाबीनला भाव किती आहे? 3800, 3900, 3600, 4000. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं जर शेतकऱ्याच्या साध्या पिकाला भाव देता येत नसेल तर दिल्ली आणि मुंबईमध्ये यांना राज्य करण्याचा अधिकार काय? हा या निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा आहे. केंद्र सरकारला आदरणीय राहुल गांधी या भारताच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते यांनी अनेक वेळा सांगितलं की स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी लागू करा, पण अजूनही केंद्र सरकार त्याच्यावर ब्र शब्द काढायला तयार नाही. राज्य सरकार याच्यावर ब्र शब्द काढायला तयार नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाही आहे. शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. शेतकऱ्याचा शेतीमाल त्याच्या शेतात घरात अनेक वर्ष पडून आहे. बाजारपेठेमध्ये भाव नाहीत म्हणून शेतीमाल तो विक्रीला आणत नाही आहे. आणि म्हणून नाइलाजानं आपलं भागवण्यासाठी तो शेतीमाल हा बाजारपेठेमध्ये आणून विकत असतो. आणि म्हणून जर 800 रुपयाचा फरक हा जर सोयाबीनच्या भावाचा असेल तर मग शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतंय का नाही याचा आपण विचार केला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव देऊ, हमी भाव देणं कायद्यानं बंधनकारक करू. पण ओमराजे दुर्दैवानं 15-20 खासदारामुळे इंडिया अलायन्स सरकार आलं नाही. 405चा नारा ज्यांनी दिला, 240च्या वर त्यांना जाता आलं नाही. आणि त्यांना रोखण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुम्ही 72 मतदारांनी केलंय. हे मला आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं, कारण 72 मतदारांना 72 खासदार निवडून दिलाय. ओमराजे, मला तुमचा अभिमान आहे. तुम्ही आला बोलायला की कशा शिट्ट्या वाजवतात, कशा घोषणा देतात. श्रीशैल उडगे हे काही आपल्याला अजून जमलं नाही. हे ओमराजेंची जी जादू आहे, आणि त्यांनी देखील सामान्य माणसाला आधार देण्याचं काम प्रामाणिकपणे केलं. आणि असा एक खासदार या महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये आहे जो सामान्य माणसाला 24 तास 365 दिवस 5 वर्ष उपलब्ध आहे. आणि तसंच काहीतरी दिनकर माने यांच्याबद्दल मला म्हणावं लागेल की ओमराजे यांच्या पावलावर पाऊल ठेवून दिनकर माने देखील औसा विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतायत. आणि आम्ही सारे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. दिनकर मानेंना आपल्याला का निवडून द्यायचंय? दिनकर माने यांना 20 नोव्हेंबर रोजी आपल्याला मतदान करायचंय. 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर संध्याकाळी दिनकर माने औशाच्या तहसीलमध्ये जाऊन निवडून आल्याचं प्रमाणपत्र घेतील. आणि 23 तारखेला संध्याकाळी
मुंबईच्या दिशेनं मातोश्रीकडे निघायचंय, कारण 24 नोव्हेंबरला महाविकास आघाडी राज्यपालाला भेटून सरकार स्थापनेचा दावा ठोकणार आहे. आणि मग आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जर राज्यपालाला भेटून 24 नोव्हेंबरला सरकार स्थापनेचा दावा ठोकणार असतील तर त्यांच्या शेजारी दिनकर माने नकोत का? महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचं आहे. आणि खरंच मला सगळ्यांचंच कौतुक करावंसं वाटतं. संतोष सोमवंशी, ओमराजे म्हणाले की तुम्ही कुठं पक्ष बदलला नाही, पक्ष सोडला नाही, पण त्यांनी मध्येच जो गनिमी कावा केला होता कुठेच गनिमी कावा हे समजून घ्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत आहे असा त्याच्या मावळ्यांनी जो गनिमी कावा केला, याच्यामुळं दिनकर माने तुमचा मार्ग अधिक सुकर झालेला आहे, हे देखील मला इथं मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. श्रीशैल उडगे तर तुमच्या बरोबर आहेतच. आणि औसा विधानसभा मतदारसंघामध्ये वीर शिवाजी आणि वीर शैव एकत्र आल्यानंतर मला काही कुठली अडचण येईल असं स्वतःला वाटत नाही. ही वीरांची भूमी आहे आणि या वीरांच्या भूमीमध्ये पराक्रमच होतील. आणि तो पराक्रम दिनकर माने नोव्हेंबर 20 रोजी करतील आणि त्याची प्रचिती तुम्हाला नोव्हेंबर 23 रोजी पाहायला मिळेल, हे मला या ठिकाणी मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे. या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये आता किती निधी आला हे आकडे आम्ही ऐकले, पण हा निधी कुणाला मिळाला, हा निधी कुणी वाटून घेतला हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ताट उपाशी आणि चमचे तुपाशी